श्री स्वामी समर्थ. 14 जून दुर्गाष्टमी. भगवान भोलेनाथाचे अष्टमीचे 28 तोडगे. 1. बेलपत्राला दुधात बुडवून ओम नमः शिवाय जप करत शिवलिंगावर अष्टमीच्या दिवशी वाहावे. असे मानले जाते की सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि लवकर संतान प्राप्त होते. 2. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असताना भगवान भोले बाबांचं नाव घेऊन श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून जावे. 3. जर एखाद्या व्यक्तीचं काम होत नसेल, खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहे तरीही ते काम होतच नाही, तर महादेवाचा उलटा जप चालू करावा, जसे नमः शिवाय ओम. 4. अष्टमीला शिवपुराणानुसार शमीच्या झाडांच्या पानांनी शिवाची पूजा केल्यास त्यांच्या भक्तांना मोक्ष मिळू शकतो. 5. भगवान शंकराची आराधना केल्याने मनुष्याला सुख समृद्धीचे वरदान मिळते. जर तुम्हालाही तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती मिळवायची असेल तर नियमितपणे भगवान शिवाची पूजा करा. 6. जर तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल, पैसा येत नसेल, व्यवसाय दुकान चालू नसेल, नोकरी मिळत नसेल, तर दर अष्टमीच्या दिवशी बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा आणि शिवमंदिरात तुपाचा दिवा लावा. शिवमंदिराच्या दरवाजाच्या चौकटीवर लावायला सुरुवात करा. 1-2 मासिक अष्टमीला करून पहा, आनंदाचा अनुभव घ्याल. 7. अष्टमीला जो एक बेल फळ भगवान शंकराला अर्पण करतो त्याला 1000 अश्वमेध यज्ञ करण्याचे पुण्यफळ मिळते. 8. तीळ आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि अडचणींचा सामना करण्यासाठी तिळाचे दान करा. यामुळे मृत्यूची भीती दूर होते. 9. भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर 5 वेगवेगळ्या प्रकारची फुले अष्टमीला अर्पण करावीत. अष्टमीला भगवान शंकराला तूप, साखर आणि गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. नैवेद्यानंतर भोलेनाथांची उदबत्ती व दीप लावून आरती करावी व प्रसाद वाटावा. असे केल्याने शिवाच्या कृपेने तुमचे सर्व संकट दूर होतील. 10. मासिक दुर्गाष्टमी पूजेच्या वेळी दुर्गादेवीला 16 शृंगाराचे साहित्य अर्पण करा. या दिवशी देवीला लाल चुंदरी आणि लाल फुलेही अर्पण करावीत. असे केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते. या दिवशी माता दुर्गा फूल आणि लवंगाची माळ अर्पण केल्यास साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 11. शिवलिंगावर मधाची धार अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनातील नोकरी व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतात. हा उपाय केल्याने जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात. 12. मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी मंत्रोच्चार करून देवी दुर्गेची पूजा करा. 13. पूजेच्या वेळी देवी दुर्गेला लाल फुले अर्पण करा. असे केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते. 14. देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी मासिक दुर्गाष्टमीला 3 ते 7 वर्षे वयोगटातील कन्यांना घरी बोलावून अन्नदान आणि काहीतरी भेटवस्तू दान करा. 15. या दिवशी मनात कपट आणि वाईट विचार न आणता सर्व स्त्रियांचा आदर केला पाहिजे. 16. या दिवशी देवी दुर्गेला प्रसाद म्हणून खीर अर्पण करा. यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. 17. देवी दुर्गेच्या पूजेच्या ठिकाणी गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि मंत्रोच्चार करा. 18. दुर्गाष्टमी तसेच दररोज घरामध्ये दुर्गा सप्तसतीचा पाठ अवश्य करा. यामुळे घरात सुख समृद्धी नांदते.
19. दर मासिक अष्टमीला लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये गूळ आणि फुटाणे वाहावेत. यामुळे व्यापारामध्ये यश मिळते. 20. पैशाची तिजोरी नेहमी उत्तरेकडे उघडणारी असावी. दक्षिणेकडे पाठ करून ठेवा. अष्टमीला बेलाचे फळ भगवान शिवाला जो कोणी व्यक्ती समर्पित करतो ते बेलाचे फळ उचलून घेऊन आपल्यापाशी ठेवले पाहिजे. हे फळ 1 महिना देवघरात ठेवावे. पुढील अष्टमीला हे फळ तुम्ही खाऊ शकता. हे फळ खाल्ल्याने तुमचे सर्व दुःख, दारिद्र्य, आजारपण, संकट दूर होतात. 21. अष्टमीच्या दिवशी घरातील सोने पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवावे. 22. प्रत्येक मासिक अष्टमीला गाईला गोड टाकून तांदूळ खाऊ घालावे. 23. गाईच्या पायाची धूळ तिळक म्हणून लावावी. भाग्य बदलते. 24. महालक्ष्मीचा बीजमंत्र ओम श्रीम नमः अष्टमीला 108 वेळा म्हणावा. 25. शमीच्या झाडाचे लाकूड किंवा छोटी फांदी आणून ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवावी. हा उपाय अष्टमीला करावा. 26. घरातील गृहिणीने संध्याकाळच्या वेळी घरामध्ये 3 अगरबत्ती लावावी. यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहते. 27. दुर्गा मातेला मोगऱ्याच्या फुलाचा गजरा आणि भोलेनाथाला विड्याच्या पानावर 5 लवंगा, 5 काळी मिरी आणि छोटासा गुळाचा खडा अर्पण करावे. त्वरित फायदा होतो. 28. देवीला किंवा देवीच्या नावे एखाद्या सुहासिनीला खणा नारळाची ओटी भरा. देवीची मनोभावे पूजा करून आपल्या कामात यश मिळू दे अशी प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ.